किंवा उपोषण अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारे आंदोलन करूनही सरकारपुढे आपल्या मान्यता किंवा समस्या मांडूनही सरकार ऐकत नसेल किंवा तिथपर्यंत जात नसेल तर वेगवेगळे मार्ग आहेत त्यासाठी. पण एक चांगला मार्ग आता हा निघालेला आहे की आमच्याच समाजातील कन्नूभाई पटेल हे गुजरातहून मुद्दाम आमच्या समस्या जाणून घेण्यासाठी यासाठी आमचे ॲडव्होकेट भोईनवाड सरांनी हा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा त्यांच्या मार्फत त्या समस्या ज्या काही आहेत ते दिल्ली दरबारात मांडावं आणि ह्या आमच्या समस्या पूर्ण होण्यासाठी त्यांची मदत व्हावी यासाठी आवर्जून आम्ही त्यांना निमंत्रित केल्याने आणि तेही आवर्जून इथं आलेले आहेत. तेव्हा आपण आता प्रश्न विचारायला काही हरकत नाही. सर जी, गुजरात और महाराष्ट्र जो कास्ट का फैक्टर है, क्या फर्क है, क्या डिफरेंस है दोनों? देखिए, हर एक स्टेट की अलग अलग पॉलिसी रहती है और जैसे महाराष्ट्र में बहुत सारे लोगों के कल से मैं महाराष्ट्र का दौरा है, मैंने अलग अलग जगह पे कोली समाज के उनके प्रमाण पत्र और वैधता के बारे में जो उनकी समस्या है वो मेरे तक पहुँचाई है और मैं पूरी कोशिश करके महाराष्ट्र के कोली समाज को उनकी बात ऊपर तक पहुँचे इस प्रकार से पूरा प्रयास करने का. खास कर महादेव कोली जो है वो वैलिडिटी के लिए बहुत बड़ी प्रॉब्लम दिक्कत खड़ी होती है, कैसा देखते हैं? मेरे पास अभी उतना डिटेल्स में पूरा डिटेल्स में पता नहीं है, पर जो लोगों के जो सर्टिफिकेट है और उसके वैलिडिटी मतलब वैधता जो उनकी है उसके रिगार्डिंग उनकी समस्या है, तो उनकी समस्या हम लोग पूरी यहाँ के महाराष्ट्र की सरकार को और ऊपर केंद्र सरकार में पहुँचा कर महाराष्ट्र के कोली समाज को ये सर्टिफिकेट की वैलिडिटी मिले, इस प्रकार से पूरा तक बातें पहुँचाकर उनको न्याय दिलाने की कोशिश करेंगे. पूरा समाज बांधव एक हो चुका है. महाराष्ट्र आए, आप गुजरात से आए हो यहाँ तक, महाराष्ट्र का पूरा समाज बांधव यहाँ पर है. ये दो स्टेट के अलावा बाहर स्टेट के भी सबको एक करके कुछ ठोस निर्णय होने वाला है. हर एक स्टेट में हर एक समाज की अलग अलग कैटेगरी में होती है. जैसे गुजरात में कोली समाज ओबीसी में है, मध्य प्रदेश में SC/ST में है, महाराष्ट्र में भी ST में है. ऐसे अलग अलग स्टेट में हर एक समाज अलग अलग कैटेगरी में होते हैं. तो उस हिसाब से स्टेट वाइज जो होते हैं, कुछ जगह माइनॉरिटी में होते हैं, तो स्टेट वाइज जो उनकी पॉलिसी होती है उस हिसाब से होता है. पर फिर भी जैसे महाराष्ट्र के कोली समाज की जो भी उन लोगों ने समस्या बताई है वो पूरा सॉल्व करने के हम लोग प्रयास कर रहे हैं. महाराष्ट्र में अगर देखेंगे, आप गुजरात से हो, गुजरात में आप विधानसभा में हो, महाराष्ट्र में कोई नेतृत्व जाने की चांसेस है क्या? महाराष्ट्र के बारे में मुझे इतना पता नहीं है. गुजरात में जो है वो गुजरात में हर जगह पे जो भी सर्टिफिकेट है वो समाज को मिल रहा है. क्या लगता है पूरा समाज एक हो सकेगा? इसलिए तो हम लोग पूरे महाराष्ट्र में दौरा किया है और महाराष्ट्र के सारे कोली समाज को जो भी अलग अलग ग्रुप है वो एक साथ हो जाए और एक साथ होके अपनी बातें ऊपर तक पहुँचाने का प्रयास करेंगे और सारे ग्रुप एक साथ मिलकर अगर प्रयास करेंगे तो महाराष्ट्र के कोली समाज को न्याय देने का पूरा हम लोग प्रयास करने वाले हैं. आप महाराष्ट्र के दौरे पे हो, क्या अनुभव है महाराष्ट्र में? कल से हम लोग जैसे कल जलगांव में हमारी मीटिंग हुई, तो जलगांव में भी ये सेम इश्यू है कि सर्टिफिकेट मिलता है पर उसकी जो वैलिडिटी होती है वो वैलिडिटी उनके लिए और उसके लिए कोर्ट में उनको जाना पड़ता है. तो हर कोई कोर्ट में जाके पैसे खर्च नहीं कर सकते. तो ये बातें मैं आपको ये बता रहा हूँ कि ये बातें हम लोग ऊपर तक पहुँचा के महाराष्ट्र के कोली समाज को वैलिडिटी जो सर्टिफिकेट है सर्टिफिकेट की वैलिडिटी मिले, इस हिसाब से हम लोग उनको पूरा प्रयत्न करेंगे. महाराष्ट्र में कास्ट सर्टिफिकेट का जो इशू है वो आज से नहीं है, कई सालों से यहाँ पर बैठे कुछ चेहरे जो है उन्होंने इसमें बड़ा योगदान है. आंदोलन में उनका बड़े बड़े आंदोलन हो चुके हैं, कुछ इशू कोर्ट तक गए हुए हैं, लेकिन अभी तक हाथ में तो कुछ जैसा चाहिए वैसा रिजल्ट नहीं है. मुझे उतना आगे जो क्या क्या हुआ है वो सब मैं महाराष्ट्र में अभी दौरे पे आया हूँ, तो उतना डिटेल्स में मुझे पता नहीं, इसके लिए मैं आपको उतना उत्तर नहीं दूँगा. सर, आज के प्रेस कॉन्फ्रेंस में कोली समाज की क्या बेसिक समस्या आपको दिखी अभी तक? जैसे आज के लिए आप देख रहे हो कि दिल्ली में अखिल भारतीय कोली समाज का 12वां राष्ट्रीय अधिवेशन होने जा रहा है और ये 12वां राष्ट्रीय अधिवेशन 21 तारीख को
दिल्ली में तालकटोरा स्टेडियम में होने जा रहा है। तो वहाँ पे पूरे भारत से करीबन 22 स्टेट से कोली समाज के प्रतिनिधित्व वहाँ पे आने वाले हैं। विधायक है, सांसद है, जिला पंचायत के परिषद है, नगर पालिका के परिषद है, और सारी जो भी उनके स्टेट वाइज जो भी उनकी समस्या है वो सब लेके और एक बड़ा सा अधिवेशन दिल्ली में तालकटोरा स्टेडियम में होने जा रहा है। और वहाँ पर पूरी चर्चा करते हैं तो समाज के हित में, समाज के उत्थान के लिए हम लोग क्या कर पाए उसके लिए पूरी चर्चा होगी। आप मोदी के स्टेट से है वो, तो फिर भी आपकी समाज की समस्या वैसी की वैसी है। देखिए, ये स्टेट में हर एक स्टेट की अलग अलग पॉलिसी रहती है। जैसे मध्य प्रदेश की पॉलिसी अलग रहती है, गुजरात की पॉलिसी अलग रहती है, स्टेट वाइज पॉलिसी अलग रहती है, डिपेंड ऑन कहाँ पे कैसे रहता है। और हम लोग पूरा प्रयास करेंगे, उनकी बात मैंने अभी आई है तो उनकी बात में पहुँचाने का पूरा प्रयास करूँगा। दिल्ली में जो सम्मेलन होने जा रहा है, कितने समाज बांधव उसमें हिस्सा लेने की संभावना है? दिल्ली में जो 12वां राष्ट्रीय अधिवेशन होने जा रहा है वहाँ पर करीबन 5000 से ज़्यादा लोग वहाँ पे तालकटोरा स्टेडियम में आने वाले और 22 जितने स्टेट में से लोग वहाँ पे आने वाले। और हमारे पूर्व राष्ट्रपति रामनाथ कोविंद साहब भी इस कार्यक्रम में आने वाले हैं। उनके अलावा सेंट्रल के कोई मिनिस्टर होगा? अभी तो दूसरा डिटेल्स में बताएंगे। थैंक यू। पत्रकार परिषद आजची 2 मुद्द्यांसाठी ठेवण्यात आलेली आहे. पहिला मुद्दा हा आहे की मराठवाड्यामध्ये आदिवासी कोळी महादेव आणि कोळी मल्हार समाजाचा जात वैधता प्रश्नाचा जो बिकट प्रश्न झालेला आहे. भारताच्या स्वातंत्र्य झाल्यापासून असं म्हणू शकतो, महाराष्ट्र स्वातंत्र्य झाल्यापासून हा प्रश्न आहे आणि हा प्रश्न 2011च्या नंतर जास्त बिकट होत गेला आहे आता रिसेंटली. तर ह्या संदर्भात तोडगा काढायचा आहे. तोडगा काढताना लोकांची मतं जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही हा दौरा आयोजित केलेला होता, पहिलं कारण. आणि दुसरं कारण जे आहे तर दिल्लीला अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचं राष्ट्रीय अधिवेशन आहे. ह्या अधिवेशनाला सामोरं जाताना आमचे प्रतिनिधी म्हणून आम्ही कलूभाईंना महाराष्ट्राकडून किंवा भारताचे अखिल भारतीय कोळी समाज संघटनेचे युवा कार्यकारी अध्यक्ष म्हणून यांच्यामार्फत महाराष्ट्रातील कोळी समाज बांधवांचे प्रश्न दिल्लीला उपस्थित करायचे, त्या अनुषंगानं हा दौरा आयोजित केलेला आहे. आणि या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आजची पत्रकार परिषद आयोजित केली. काय वाटतंय, कास्ट सर्टिफिकेटचा मोठा इश्यू समाजासमोर उभा आहे, खास करून महाराष्ट्रात. आता आमदारांनी तसं सांगितलं त्यांना की बाबा प्रत्येक राज्यात कास्ट वेगवेगळ्या याच्यात जातं आपण आपली जात, तर संपूर्ण भारतामध्ये एकाच कॅटेगरी द्यावं असं वाटत नाही. ह्याबाबत मी आता मत देऊ शकत नाही. जोपर्यंत मला असं वाटतं, जोपर्यंत माझं ज्ञान आहे तोपर्यंत मी असं सांगू शकतो की महाराष्ट्रातील सगळ्या अनुसूचित जमाती यांचा अभ्यास करणं, यांच्या बाबतीत संशोधन करणं हे काम TRPI पुणे अनुसूचित जमाती संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांचं आहे. आणि त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली की आपण मराठवाड्यातील महादेव कोळ्यांनी मल्हार कोळी बाबतीत संशोधन केलंय का. तर त्यांनी आम्हाला एका पत्रात सांगितलं की आम्ही याबाबत संशोधन केलेलं नाही. आता त्यानंतर आपल्याला पडलेला प्रश्न आहे की महादेव कोळी लोकांना, मल्हार कोळी, टोकरे कोळी लोकांना वैधता का भेटत नाही. तर त्याचं कारण हे आहे की त्यांच्या जुन्या नोंदी कोळी ह्या निघतात आणि जुन्या नोंदी कोळी का निघतात. मग आम्ही हे देखील विचारलं TRPIला की ह्या लोकांच्या नोंदी कोळी असू शकतात का. TRPIनं आम्हाला सन 2008 स्पष्ट उत्तर दिलं की महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी या जमातीच्या नोंदी कोळी असू शकतात. या अनुषंगाने आम्ही संशोधन केलेलं नाही. आमचा स्पष्ट असं शासनाला असं म्हणणं आहे, स्पेसिफिकली ही जी यंत्रणा आहे जात पडताळणी करणारी, तिच्याबाबत आमचं असं म्हणणं आहे की आपला अभ्यास अपुरा आहे. आपण या बाबतीत संशोधन केलेलं नाही. आपण मुळात ही गोष्ट कानाडोळा केली आहे की मराठवाड्यामध्ये असणारा महादेव कोळी, मल्हार कोळी समाज हा मुळात निजाम सरकारचा भाग होता. आणि निजाम सरकारमधून जेव्हा आपण मराठवाड्यात आलो तेव्हा त्यांनी अशी शिफारस केली होती की मराठवाड्यातील महादेव कोळ्यांनी कोळी समाज जो आहे हा कम्प्लिटली ST मध्ये टाकून द्या. आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला सांगतो, सन 1901 मध्ये R.P. इतोवे नावाचा जनगणनेचा एक डायरेक्टर होता, त्या काळातला इंडियन सिव्हिल सर्व्हिसचा ऑफिसर ब्रिटिशांचा. आणि त्यांनी जेव्हा जनगणना लिहिली त्याच्यामध्ये त्यांनी याच्यामध्ये एक रिमार्क केलं होतं, देर इज नो नीड टू एंटर द सब ट्राईब ऑफ कास्ट कोळी अँड भिल. कोळी आणि भिल या जातीच्या उपजमातीची नोंद करू नये. आणि त्यामुळं पूर्वी काळापासून मल्हार कोळी, महादेव कोळी, टोकरे कोळी या लोकांच्या नोंदी मुख्य जमाती कोळी नावाने कोळी झालेल्या आहेत. परंतु शासन ह्याचं डिसएडव्हान्टेज घेऊन जे महादेव कोळी, मल्हार कोळी मराठवाड्यातील आहेत
त्यांना एस टीच्या सवलतीपासून वंचित ठेवण्याचं काम करत आहे आणि याला वाचा फोडण्यासाठी आम्ही येणाऱ्या अधिवेशनामध्ये प्रयत्न करणार आहोत. हैदराबाद गॅजेटमध्ये तर महादेव कोळी आहे. नुकतंच आता तुमचं उपोषण पण झालेलं आहे महादेव कोळीच्या संदर्भात. हिरालाल अँड रसेल, त्याच्यानंतर हैदराबाद निजाम एच.एल. निजाम हायकोर्टाचे जज होते सय्यद सिराजुल हसन, जे की हैदराबाद हायकोर्टाचे जज होते. त्यांनी त्यांच्या पुस्तकात असं लिहिलेलं आहे की निजाम स्टेट म्हणजे आजचा मराठवाडा, इकडे फक्त 2च कोळ्यांचे पोट जाती आढळतात, ती म्हणजे मल्हार कोळी आणि महादेव कोळी. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी मल्हार कोळीचे लक्षणं कोणत्यात आणि महादेव कोळींचे लक्षणं कोणत्याचे दिलेले आहेत. परंतु ह्या गोष्टी ही TRT आहे त्यांच्या संदर्भात वापरतच नाही. ते फक्त एक 85चा GR आहे जो की तथाकथित अनुमानावर अवलंबलेला आहे. तो GR बाद GR आहे असा GR वापरून तिथल्या जमीन ट्राईब्सला ह्या STच्या बेनिफिट्सपासून वंचित ठेवण्याचं हे जे पाप आहे हे चालू आहे असा आमचा आरोप आहे. मराठवाड्यातील बालाघाट त्यांनी नोंद आहे. बालाघाटची बालाघाट ऑफकोर्स बालाघाट हा मराठवाड्याचाच भाग आहे, दुसऱ्या निजाम स्टेटचा. हां हो, आणि हे तिथून आलेले आहेत. अगदी अकोल्यामध्ये जो हे आहे पर्वतरांगा अकोल्यापासून मराठवाड्यात आणि मराठवाड्यापासून तिकडे पश्चिम महाराष्ट्रात महादेव कोळी स्थलांतरित झालेले आहेत असं मी म्हणत नाही, असं शासनाचे गॅझेटियर म्हणतात. हे गॅझेटर आमच्याकडे आहे, तुम्हाला एक कॉपी आम्ही देऊ शकतो. महाराष्ट्रात समाजाची किती लोकसंख्या आहे? महाराष्ट्रामध्ये सर किती असेल अंदाजे? एसटीच्या ट्राईब्स जे आहेत त्यामध्ये नंबर 2ची ट्राईब्स ही महादेव कोळी आहे. नंबर 1ला भिल्ल आहे, त्यानंतर महादेव कोळींची संख्या जास्त आहे. त्याबरोबर गुरुमा समाजाचं पण प्राबल्य आहे. समाजासमोर दुसऱ्याही खूप साऱ्या समस्या उभ्या आहेत, कसं बघतं या सगळ्या? ऑफकोर्स मला असं वाटतं की समाजासमोर खूप साऱ्या समस्या आहेत. त्या समस्या सांगतो तुम्हाला. सगळ्यात मोठी समस्या आहे शिक्षण, त्याच्यानंतर आहे रोजगार. अनलेस हे सर्टिफिकेट भेटत नाही तोपर्यंत या दोन्हीमध्ये एंट्रीज भेटत नाही. आमचा मुलगा जातो आश्रमशाळेमध्ये प्रवेश घ्यायला, पूर्वी आश्रमशाळेत प्रवेश घ्यायची, पण मागच्या 4-5 वर्षापासून असं झालंय की ज्या माणसाचं प्युअरली बिलो पॉवर्टी लाईन अतिशय कमी उत्पन्न आहे, जो हँड टू माउथ आहे, अगदी आज काम केलं तर संध्याकाळी खाऊ शकतो, अशा माणसाचा मुलगा जर आश्रमशाळेत गेला किनवट तालुक्यात तर त्याला म्हणतात कास्ट सर्टिफिकेट आण. नवोदयाला मेरिटमध्ये मुलगा गेला तर त्याला म्हणतात तू व्हॅलिडिटी आण. अहो, तुम्ही सगळे रस्तेच बंद केले, म्हणून हा रस्ता उघडल्याशिवाय बाकीचे रस्ते उघडणार नाहीत आणि आमच्या इथल्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार. असं वाटतंय का समाज अजून कदम भाई यांचं आपण स्वागत करत आहोत.